मान्यवरांच्या समोर नम्र व्हावं, पण किमान बाकीच्या पुढे जाऊ द्या, पण साधू जवळ गेल्यावर तरी नमावे पाय हे माझे उचित, आशीर्वादे घेत तुमचिया, हे परफेक्ट प्रमाण आहे. नमावे पाय, संतांच्या चरणाला नमन करावं, वंदन करावं, हे आम्हा उचित, हे आमचं उचित. लक्षात ठेवा, वंदन संतांना तरी तिथं गेल्यावर बरेच लोक महाराज आपली संपत्ती सांगतात, साधू जवळ गेल्यावर. आणि साधूच्या अंतःकरणात संपत्तीचा मोहच नसतो. असेल तर साधू नाही, असेल तर साधू नाही तो. त्याला काय करायचंय? सत्ता, तुमची संपत्ती, तुमचं वैभव, तुमचा संसार, सगळं त्याला काय केलं? बरीचशी लोक अशी पाहिलीत मी आळंदीमध्ये आमच्या गुरुजींच्या संगतीमध्ये राहताना, गुरुजींच्या जवळ येतात आणि सांगतात, महाराज 200 एकर जमीन आहे. अरे ते सगळं सोडून आळंदीत बसलेत, त्यांना काय करायचंय तुझ्या जमिनीवरून? मुलं बाळ सांगली महाराज व्यवस्थित चालू आहे, सगळे डॉक्टर आहेत, परदेशामध्ये राहतात, असं सगळं सांगतात. आणि ते स्वतः डॉक्टर आहेत, डॉक्टर की त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाला तरी धिक्कारून आळंदीत बसले, त्याग केलाय त्यांनी त्यांच्या डॉक्टरकीचा. एवढे मोठे महापुरुष आहेत, संत आहेत, ते पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, असे ते महापुरुष. त्यांच्या जवळ जाऊन लोक आपला संसार मांडतात, ज्यांनी लाथाळलेला संसार, तिथं जाऊन संसार सांगावा. बरेच आपल्या तरी बरेच जण असतात, महाराज आले की बस हे असं घर आहे, एवढं बांधलंय, ही मुलं आहेत, असं आहे, एवढी संपत्ती आहे, असं आहे, मी हे करतो. बरं हे झालं व्यवहारातलं, पण पुन्हा परमार्थातलं, महाराज कुठल्याही कामाला मी पुढेच असतो, बरं मीच करतो सेवा. आणि लक्षात ठेवा, बोललं की गेलं. आमचा परमार्थ सांगतो, बोललात ना तुमचं पुण्य गेलं. परमार्थ आम्हाला सांगतो, केलेलं पाप सांगा, केलेलं पुण्य सांगू नका. काही चूक घडली असेल, साधूकडे जावं, असं सांगावं, महाराज कळलं नाही बरं का, अशी माझ्याकडून चूक झाली, मी काय करू, मला काही प्रायश्चित्त आहे का, मी काय केलं पाहिजे, मला जरा समजावून सांगा, माझ्याकडून अशी चूक झाली, असं सांगावं, असं बोलावं साधूला. लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.